रसिको हो नमस्कार. ऐकू आनंदे या स्टोरीटेलच्या उपक्रमामध्ये मी अभिनेता राहुल सोलापूरकर आज आपल्याशी संवाद साधतोय. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या 15 ऑगस्टला एक वेगळी घोषणा लाल किल्ल्यावरून होईल. ती म्हणजे 2022 हे साल भारताच्या स्वातंत्र्य समराच्या 75 वर्ष अमृत महोत्सवी पूर्णतेचा आहे. आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आपल्या समोर येत आहेत. एक सोलापूरकर या नात्याने सोलापूरविषयीची अशीच एक आगळी वेगळी कदाचित इतिहासामध्ये थोडी दुर्लक्षित राहिलेली कथा या निमित्ताने मी आपल्यासमोर आणतोय. सोलापूरकर किंवा सोलापूरविषयी आणि त्याच्या इतिहासाविषयी माहिती असणाऱ्या अनेकांना माहिती असेल की 4 हुतात्मे सोलापूरचे असं नेहमी म्हटलं जातं. पण दुर्दैवाने त्याचा इतिहास कोणाला माहिती नसतो. किंबहुना थोडंसं अधिक औद्धत्याने मी असं स्पष्ट म्हणेन की भारताला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं, पण तत्पूर्वी म्हणजे 1930 साली 3.5 दिवस आपला तिरंगा नगरपालिकेवर फडकत संपूर्ण त्या काळातलं सोलापूर असं म्हटलं पाहिजे, त्या सोलापूरचा कारभार भारतीय लोक बघत होते. इंग्रज तिथनं निघून गेलेले होते आणि संपूर्ण स्वातंत्र्य नुसतं सोलापूरने अनुभवलं नव्हतं, तर सोलापूर इज अ डिफरंट टेरेन नाव असे उद्गार त्यावेळेला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लंडनमध्ये काढले गेले होते. म्हणजे स्वतंत्र परगणा झालेला आहे असं ब्रिटिशांनीही मान्य केलं होतं. कागदोपत्री ते उपलब्ध आहे. हा स्वातंत्र्याचा इतिहास नक्की काय होता? दुर्दैवाने तो आपल्यापर्यंत का पोचला नाही? या कुठल्याही कारणमीमांसेत न जाता जे प्रत्यक्ष घडलं त्याविषयी मी थोडंसं आपल्याशी आज हितगुज करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे की 1818च्या सुमारास ब्रिटिशांचं राज्य संपूर्ण हिंदुस्थानवर आलं. पारतंत्र्यामध्ये आपण पुन्हा एकदा गेलो आणि जवळजवळ 150 वर्ष हे स्वातंत्र्य टिकलं. सुरुवातीचा काळ असा होता की काही कळतच नव्हतं. तैनाती फौजांच्या माध्यमातून व्यापाराच्या निमित्तानं आलेले इंग्रज, पण नंतर ज्या पद्धती त्यांनी बघता बघता आपला पसारा वाढवला तो बघता हिंदुस्थान गिळंकृत करायला त्यांना फारसा वेळ लागलाच नाही. किंबहुना मी असं म्हणेन की एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्या काळात म्हणून ठेवलेलं एक वाक्य फार सुंदर आहे की तुमच्या इतिहासातले पुरुष, विशेषतः म्हणजे शिवाजी महाराज असतील किंवा इतर ज्यांनी त्या काळामध्ये प्रचंड काम केलेलं होतं, त्यांचं विस्मरण हे आम्हाला तुमचं राज्य घ्यायला फार सोयीचं पडलं. त्यामुळे आपला इतिहास सोयीस्करित्या विसरला गेलेला होता आणि एक गुलामगिरीची वृत्ती आली होती आणि इंग्रजांना त्यामुळे सोपं गेलं संपूर्ण हिंदुस्थान कह्यात घेणं. त्यांच्या विरोधात पहिला उठाव झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याला पहिलं स्वातंत्र्य समर असं जरी म्हटलं असलं तरी ब्रिटिशांनी तो चिरडून टाकताना हा वेगवेगळ्या परगण्यांमधनं झालेला बंडखोरीचा उठाव होता, त्याला एकत्रित स्वरूप नव्हतं असं दाखवण्याचाच प्रयत्न त्या काळात केला. मंगल पांडेसारखे काही लोक त्याच्यामधनं आपल्यासमोर आले, झाशीची राणी आपल्यासमोर आली, तात्या टोपे आपल्यासमोर आले, पण हा सगळा उठाव चिरडला गेला. 1920 सालापर्यंत म्हणजे लोकमान्य टिळक जिवंत असेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रिटिशांना विरोध करणारे प्रयत्न आपल्याला दिसत होते, पण प्रत्यक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती क्रांती मात्र काही होताना दिसत नव्हती. त्याची कारणं अनेक आहेत. मी त्याही इतिहासामध्ये आत्ता जात नाही, खिलाफत चळवळीपासून सगळी. पण 1920ला लोकमान्य टिळकांचा अस्त होणं आणि त्याच वेळेला गांधीजींचा या क्षितिजावरती उदय होणं हा एक फार वेगळा आमूलाग्र बदल भारतीय राजकारणात त्या काळात दिसायला लागला. आणि बघता बघता गांधीजींचे विचार, त्यांचा अहिंसेचा भाग, या स्वदेशीची चळवळ हे सगळंच लोकांमध्ये पसरायला लागलं. आणि मग हे लोण संपूर्ण हिंदुस्थानात होतं, त्यामुळे त्याचे विचार सर्वत्र पसरत होते. दुसरीकडे वृत्तपत्र हा विषय आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला होता. म्हणजे अगदी सोलापूरचा विचार केला तरी नगरमध्ये सुरू असणारा जक्कलांचा संचार नंतरच्या काळात तिकडं गेला आणि सोलापूर संचार म्हणून यायला लागलं. त्यामुळे सोलापुरातही कर्मयोगी असेल, गजनफर असेल, संचार असेल, या सगळ्या माध्यमातून या बातम्या लोकांपर्यंत पोचत होत्या. आजच्या इतकं आवाढव्य नसलं तरीसुद्धा भारताचं मँचेस्टर असं ज्या वेळेला म्हटलं जायचं तेव्हा किती मोठ्या प्रमाणावर तिथे गिरण्या असतील, अगदी नरसिंगगिरजी मिलपासनं सगळ्या लक्ष्मी विष्णू मिलपर्यंत याचा एक आवाका आणि त्या प्रमाणातले तिथले सगळे मग काम करणारे कामगार गिरणीतले
हे बघता साधारणतः बाळीवेसपासून एक 6 पेठा आत्ताच्या असं आपण गृहीत धरू जुन्या सोलापूरमधल्या, हा सगळा सोलापूरचा त्या काळचा आवाका होता. साधारण एक 60,000 वस्ती त्या काळात असेल आणि त्यातले बहुतांश कामगार होते आणि मग बाकी काही सधन लोक आणि इतर पद्धतीचे. या सोलापूरमध्ये त्यानंतरच्या काळामध्ये गांधीजींचे विचार पोचायला लागले. 1925चा त्यांचा सत्याग्रह हा मोठ्या प्रमाणावर पोचला आणि त्यातून गांधीजींचे विचार पटणारी माणसं एकत्र यायला लागली की अहिंसेच्या मार्गाने आपण या पद्धतीने लढा दिला पाहिजे आणि आपण स्वातंत्र्य प्राप्ती करून घेतली पाहिजे. याला विरोध करणारी लोक अर्थातच होती. त्यामुळे मग अहिंसेच्या पद्धतीने नाही तर हिंसात्मक पद्धतीनेच आपल्याला विजय मिळवता येईल असं मानणारेही लोक दुसऱ्या बाजूला होते. आणि त्यामुळे सोलापूरमध्ये तत्कालीन काळामध्ये साधारणतः मी नावं सांगितली तर आपल्या ज्यांना सोलापूरची माहिती आहे त्यांच्या लक्षात येईल की 3 प्रकारचे गट त्या सगळ्या काळामध्ये बहुतेकदा हे आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये त्या काळातले ज्यांनी नंतरच्या काळात हा सगळा कारभार सांभाळला असे जाजू नावाचे गृहस्थ, तुळशीदास जाधव असतील किंवा राठी असतील, यांचा एक वेगळा ग्रुप होता. कर्मयोगी हा जो त्या काळामध्ये वर्तमानपत्र जे निघत होतं त्याचे जे संपादक होते त्यांचं नाव राजवाडे, ते किंवा गुलाबचंद किंवा खडकीकर ही जी लोकं होती ही अहिंसात्मक पद्धतीवर विश्वास ठेवणारी नव्हती. त्यांचा एक स्वतंत्र असा गट होता. आणि गांधीजींच्या विचारांनी काम करणारे जे लोक होते त्यांच्यामध्ये त्या सगळ्याचे अध्वर्यू असलेले व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉक्टर अंत्रोळीकर होते. त्यांच्याबरोबर एक अतिशय प्रसिद्ध कवी कुंजविहारी होते. आणि मग जे 4 हुतात्मे खऱ्या अर्थाने नंतर इंग्रजांनी फासावर दिले त्यातले मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, श्रीकिसन सारडा आणि जगन्नाथ शिंदे ही 4 माणसं त्यांच्याबरोबर होती. त्यामुळे असे 3 ग्रुप होते आणि विशेषतः कर्मयोगीचा ग्रुप या 2 ग्रुपवरती सातत्याने आगपाखड करत असे. त्यामुळे सोलापूरकरांना कित्येकदा कळतच नसे की नक्की कुणाची बाजू घ्यावी, अहिंसेच्या बाजूने जावं की हिंसेच्या बाजूने जावं. ह्याच्यात आणखीन एक 4था भाग होता. तो भाग तर थोडासा वेगळाच आहे असं म्हणलं पाहिजे. त्याचं कारण असं की ते व्यक्तिमत्व तरुण होतं, पण नुसतं तरुण होतं असं म्हणून चालणार नाही, तर त्याला एक आध्यात्मिक असा संपूर्ण भाग होता. त्याचं नाव मरीस्वामी. या मरीस्वामीविषयीचं त्या काळामध्ये सोलापूरमध्ये असं एक म्हणजे म्हटलं जायचं नेहमी की बाबा मरीस्वामी जर माझ्या घरी आला, माझ्या पेढीवरती आला, माझ्या दुकानामध्ये कुठेही आला तर तिथून पुढं लक्ष्मी धोधो माझ्याकडे यायला सुरुवात होते. त्यामुळे त्याला एक वेगळं अधिष्ठान होतं, पण पूर्णपणे हिंसेवरती विश्वास ठेवणारा असा तो मरीस्वामी आणि त्याच्या दिशेने जाणारे काही तरुण मंडळी, कारण अध्यात्माचं त्याला एक अधिष्ठान होतं म्हणून असा एक सगळा भाग सोलापुरात त्या काळात होता. या पलीकडे एक मोठा भाग होता जो संपूर्ण हिंदुस्थानात आपण अनुभवला, तो सोलापुरातही होता. तो म्हणजे हिंदू मुस्लिम या दोघांमध्ये असणारी तेढ. फोडा आणि झोडा ही जी ब्रिटिशांची नीती होती, ही काही नीती फक्त आपल्याला लोकांना मारणे, त्यांना अटक करणे या विषयाशी निगडीत नव्हती. त्याचा खरा अर्थ असा होता की जातीपातींमध्ये हा देश विखुरला जावा, तो फोडला जावा, धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण व्हावी आणि जेणेकरून आपापसात त्यांच्या लढाया आणि ते एकत्र कधी येत नाहीत त्याच्या जीवावरती आपली सत्ता अबाधित आपल्याला ठेवता येईल, हाच विचार ब्रिटिशांचा दिसत होता. आणि त्यामुळे बरेचदा हिंदू मुस्लिम दंगी ज्या वेळेला तिथं सोलापुरात व्हायचे त्यावेळेला ब्रिटिश लोक अक्षरशः गुळणी घेऊन गप्प बसायचे की जाऊ दे ना, त्यांच्यामध्ये चाललंय ते चालू दे. आणि त्यातही एक सार्जंट इमाम नावाचा एक माणूस, त्याचं महत्त्व सोलापुरातल्या त्या सगळ्या घटनेत महत्त्वाचं आहे. त्याचं कारण दिसायला चेहऱ्यावर अत्यंत शांत, कधीही काही वाटणार नाही त्याच्या चेहऱ्यावर बघून, पण अतिशय आपण म्हणजे क्रूर कर्म असं ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा माणूस. म्हणजे त्याचं रोजचा खेळ जो होता ना तो रिटायर्ड झाल्यानंतरचा, तो जरी बघितला त्याच्या इमाम वाड्यात बसला तरी लक्षात यायचं की मोठं कोंबड्यांचं खुराडं होतं आणि रोज तो 2 कोंबड्यांच्या झुंजी लावून हुक्का पिकत बघत बसायचा. त्याला हे झुंजी लावण्यातच जास्त आनंद वाटायचा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो हिंदूंना कायम काफरच समजायचा. त्यामुळे कितीही झालं तरी यांच्यात ऐक्य होऊ नये यासाठी जे प्रयत्न करता येतील ते करायचा. सुदैवाने त्या क्षणाला सोलापूरमध्ये कुठला नवीन इंग्रज अधिकारी येतोय या सगळ्याची बित्तेम बातमी त्याला आधी लागायची. आणि ब्रिटिशही आधीपासून काम करणारा आपला हा सार्जंट इमाम आहे, त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला बऱ्याच गोष्टी सोलापूरमधल्या समजून घेण्यासाठी होईल म्हणून त्याला जवळही करायच्या. फार महत्त्वाचा रोल त्यांनी या संपूर्ण काळामध्ये निभावला असं मनापासून म्हणावं असं वाटतं. किंबहुना आपण नायक खलनायक असा साधा विचार केला तर ह्या संपूर्ण नाट्याचा खलनायक आपल्याला इमामच दिसतो, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. खरं सांगायचं तर घडलं असं की 1925चा काळ, दांडी यात्रेची सुरुवात झाली. गांधींचे विचार सर्वत्र पोचत होते. हळूहळू ते विचार लोकांपर्यंत जायला लागले आणि त्यातनं काही तरुण मंडळी
ही उभी राहिली की आपण या अहिंसेचा स्वीकार करून स्वातंत्र्यासाठी आता आपल्याला काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. कधी प्रभात फेऱ्या निघत होत्या, कधी पत्रकं वाटली जात होती, कधी सभा होत होत्या. आणि या सभा होत होत्या याचं एकमेव कारण डॉक्टर अंत्रोळीकर आणि राजवाडे हे दोघंही जण मिळून अतिशय उत्तमरित्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि स्वतःच्या शिकवणीतनं लोकांपर्यंत हा सगळा इतिहास काय काय घडतंय आत्ता हिंदुस्थानच्या पार्श्वभूमीवर ते पोचवत होते. आणि हे जे आपले 4 वेगळ्या अर्थी नायक आहेत या कथेतले, त्यातले जे 2 जण मिलमध्ये काम करणारे होते, एक जगन्नाथ शिंदे हा जो मिलमध्ये काम करणारा होता तो थोडासा हुशार होता. तो कामगारांना एकत्र करायचा आणि नुसतं एकत्र करायचं असं नाही तर रशियन क्रांतीचा पूर्ण अभ्यास त्याचा असल्यामुळे कामगारांनी मिल मालकांच्याकडनं कुठल्या कुठल्या गोष्टींच्या मागण्या केल्या पाहिजेत यासाठी तो उत्तमरित्या भाषणं मांडायचा. बरं, त्याचं वक्तृत्व इतकं फरडा होतं की लोक अक्षरशः म्हणजे गठ्ठ्यानी जमा होऊन त्या गिरणीच्या बाहेर त्यांनी जेव्हा सभा लावली असेल तेव्हा एकत्र व्हायचे आणि सगळं ऐकत बसायचे. आणि कुर्बान हुसेन जो अगदी तरुण होता त्या काळामध्ये, तो लोकमान्य टिळकांच्या विचारांनी भारला सुरुवातीला आणि म्हणून त्यांनी त्याच्यापुरतं जी काही खर्च करता येईल ते करून वर्तमानपत्र काढलं. बरं, आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की लोकमान्य टिळकांच्या वर्तमानपत्राचं नाव होतं केसरी. उर्दूमध्ये केसरी म्हणजे सिंहाला काय म्हणतात ते नाव आपल्या वर्तमानपत्राला ठेवायचं असं ठरवून त्यांनी गझनफर म्हणजे सिंह हे नाव आपल्या वर्तमानपत्राला ठेवलं होतं. आणि त्यातून तो हा सगळा इतिहास लोकांपर्यंत आपल्या लेखणीतनं आणि कित्येकदा बोलायचाही उत्तम, त्यामुळे वक्तृत्वातनं पोचवायचा. खरं तर त्याचा पिढीजात व्यवसाय वेगळा होता. व्यवसाय म्हणजे काय, त्याचे 2 मोठे भाऊ होते. त्या दोन्ही भावांचं फ्रेम्स बनवण्याचं त्या काळामध्ये एक छोटं दुकान होतं आणि तिथे अतिशय अप्रतिम अशा सगळ्या मक्का मदिना ज्या सगळ्या फ्रेम्स लागतात मुसलमानांच्या घरामध्ये आपल्याला दिसतात कायम, त्या बनवण्याचं त्यांचं एक दुकान होतं आणि शेजारी छोट्याशा घरामध्ये सगळे राहायचे. याचं काही लग्न झालेलं नव्हतं. जगन्नाथ शिंदेचं मात्र लग्न झालेलं होतं, त्याची आई होती त्याच्याबरोबर, वडील मात्र नव्हते. पण जगन्नाथ शिंदे यांनी घरामध्ये जास्त लक्ष द्यावं, मला एक आता छान नातू हवा आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावं यासाठी आईसारखी कटकट करायची. आणि जगन्नाथ उत्तम फरडा वक्ता असल्यामुळे आणि अतिशय छान समजुतीने लोकांना सगळं समजावून सांगत असल्यामुळे घरातही तो व्यवस्थित समजूत काढायचा आणि या सगळ्या लोकचळवळीमध्येच जास्त सहभागी व्हायचा. युथ लीगमध्ये तो जास्त करून काम करत होता नंतरच्या काळात. मल्लप्पा धनशेट्टींचं थोडंसं वेगळं होतं. मल्लप्पा धनशेट्टी हे अतिशय उत्तम लाठी काठी चालवणारे होते आणि त्याचं प्रशिक्षण लोकांना द्यायचे. अक्षरशः एक रांगडा गडी होता, अत्यंत तगडा असा, आणि त्यामुळे ते सगळ्या प्रकारे लहान मुलांना प्रशिक्षित करायचे आणि इतके लीलया उत्तम लाठी फिरवायचे, इतके लीलया वेगवेगळे क्रीडेचे प्रकार ते व्यायामातले करायचे की त्यामुळे लोक अचंबित होऊन बघत राहायचे की काय या माणसामध्ये ताकद आहे अचाट आणि काय अप्रतिम हा सगळं सादर करतोय. आणि श्री किसन सारडा जे होते ते मात्र वळसंग गावचे होते. त्यांची दुसरी हवेली ही सोलापूरमध्येही होती. एक उत्तमरित्या व्यावसायिक होते. त्यांची स्वतःची सराफी पेढी होती, इतर काही व्यवसाय होते, वकील होते स्वतः. आणि नुकतंच लग्न होऊन त्यांना लहान मुलगी साधारणतः या 1927च्या काळामध्ये झालेली होती. आणि घरामध्ये बायको, त्यानंतर सासू सासरे जे होते तेही चांगले उच्च पिढीतले होते. त्यांचं असं वैयक्तिक मत होतं की बाबा कुठं तू या सगळ्यामध्ये पडतोस, आपला वडिलोपार्जित धंदा आहे एवढा मोठा, तो तू सांभाळला पाहिजेस. आणि कदाचित हे थोडंसं पटत असल्यामुळे, आणि अतिशय बडबडी बायको होती तिची, आणि मग एकदा अशी कजाग नव्हती पण खूप बडबडणारी, सारखं काहीतरी ऐकवणारी बायको असली की मग आपण एका निर्णयावर येतो की बाबा आता हे सारखं ऐकून घेण्यापेक्षा आपल्या वृत्तीत थोडा बदल केलेला बरा. तसं श्रीकृष्णजींनी असं ठरवलं की जाऊ दे, चळवळीत प्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही, पण चळवळीला आपण चांगले धनदांडगे आहोत तर जे काय आपल्याला आर्थिक पुरवठा करता येईल, कधी 4 कार्यकर्त्यांना काय बाबा जेवण हवं आहे तर ते देता येईल, कधी पत्रक छापण्यासाठी काहीतरी त्यांना पैसे देता येतील, कधी प्रत्यक्ष काहीतरी मिरवणूक वगैरे काढायची आहे, कुठेतरी झेंडे तयार करायचे आहेत, यासाठी मदत करता येईल, अशा पद्धतीने मदत करणारे असे ते होते. आणि मग काडगावकरांसारखा एक 70चा त्या काळातला एक लोककलाकार होता जो अतिशय फडद्या आवाजामध्ये त्या काळात वेगवेगळी स्वातंत्र्याची गीतं गायचा आणि लोकांना जागृत करायचा, प्रभात फेऱ्यांमध्ये उभा राहायचा. याशिवाय काही महिलाही होत्या की ज्या अतिशय इंदुलकर वगैरे बाई की ज्या प्रत्यक्ष सहभाग या सगळ्यामध्ये घेत असायच्या. 27 साली झालं असं, आणखीन एक खूप मोठी हिंदू मुस्लिम दंगल होणार अशी परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झाली. पण होणार होती कधी, तर गड्ड्याची जत्रा म्हणजे सिद्धरामेश्वर हे सोलापूरचं आद्य दैवत आणि त्याच्यासाठी काठ्या निघतात,
त्याचा प्रचंड मोठा भाग सगळा संक्रांतीच्या आसपास तो मोठा उत्सव सोलापूरमध्ये असतो आजही. तर त्याच वेळेला ही दंगल घडवायची असं काही मुस्लिम लोकांच्या मनामध्ये होतं. दुर्दैवाने झालं असं की इमामनी सब्र का फल मिठा होता आहे असं सांगितलं आणि सगळ्यांना सांगितलं आत्ता करू नका गडबड, कारण लक्ष आहे, आलेले ब्रिटिश आहेत, बाकीचे सगळे आहेत, या सगळ्यांचं लक्ष ह्या तिन्ही गटांवर आहे आणि आपल्यावरही आहे. छुप्या पद्धतीने त्यांचे लोक हिंडत असायचे सातत्याने आणि खबरी घेऊन त्या ब्रिटिशांपर्यंत पोहोचवत असायचे आणि ब्रिटिशांचंही लक्ष असायचं. वेळी यावेळी धाकदपटशा करायचे, पण कुठल्याही प्रकारचा गुन्हा या कुठल्याही तिन्ही वर्गामधल्या लोकांकडनं किंवा मुस्लिमांकडनं दिसत नव्हता, म्हणून प्रत्यक्षात अटकसत्र वगैरे काही त्या काळात झालेलं नव्हतं. पण इमामनी सगळ्यांना शांत बसवलं आणि अत्यंत शांततेत तो सगळा उत्सव पार पडला. पण मुसलमानांच्या मनामध्ये हे निश्चित होतं की आता काहीतरी पेटवलं पाहिजे आपल्याला पुढं. आणि नंतर शिवजयंती आली, म्हणजे जानेवारीमधला हा भाग आणि नंतरच एप्रिलमध्ये लगेचच शिवजयंती, आणि शिवजयंतीची मोठी मिरवणूक निघायची. त्यामुळे या शिवजयंतीत आपण गडबड करायची असं मात्र त्यांनी ठरवलं. ह्याची कुणकुण या गटांनाही लागली आणि सगळ्यात आधी कोणाला लागली तर ती मरीस्वामीच्या गटाला लागली. आणि मरीस्वामींनी ठरवलं की आता जशास तसं उत्तर, फोडा आणि जोडा ही नीती आहे ना आपली तशीच असली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एका मुस्लिम घरावरती प्रचंड मोठा हल्ला या सगळ्या काळामध्ये जेव्हा दंगे सुरू झाले मुसलमानांकडनं तेव्हा केला. ते घर पटकन कोंडलं गेलं. त्यातले जे काही मुस्लिम 2-4 पुरुष होते ते बघता बघता तिथेच संपले, काही घडलं नाही. आणि एक तरुण मुलगी रुक्साना नावाची, अतिशय तरुण 20-22 वर्षाची गोळी मुलगी, ती मात्र या समाजाच्या हातात सापडली. आणि आता काय होणार तर नेमकं गांधीवादी विचारांचे असल्यामुळे श्री किशनजी सारडा तिथं पोचले आणि त्यांच्या लक्षात आलं की बाबा ही मुलगी आत्ता सापडलेली आहे आणि जमाव आता काही वागेल. आणि त्यांनी सगळ्यांना थांबवलं की हे होता कामा नये. आणि मग रांगोळीकर नावाच्या ज्या महिला आपल्या कार्यकर्त्या होत्या त्यांच्या घरी त्या रुक्सानाला श्री किशनजींनी पाठवून दिलं आणि सांगितलं की तुम्ही हिचं रक्षण करा. मरीस्वामी गटाला जेव्हा कळलं तेव्हा मरीस्वामी गट भयंकर चिडला. त्यांनी श्री किशनजींना अक्षरशः लाखोली वाहिली शिवांची की हे बरोबर नाही, तुम्ही कशासाठी तिला वाचवलं, ते शेवटी मुसलमान आहेत, ते आपलं काही ऐकत नाहीत, काय वाटेल ते झालं तरी आपण हे सगळं करायला पाहिजे होतं. आणि म्हणून सगळे रांगोळीकर बाईंच्या घराच्या पाशी जमले आणि काहीतरी भयानक आता होणार असं वाटायला लागलं. आतमध्ये ती रुक्साना अल्लाची दुआ मागते की बाबा काहीही कर पण हे होऊन देऊ नकोस. इकडं रांगोळीकर बाई आणि इतर सगळी लोक तिला वाचवण्यासाठी यांना समजावत आहेत. आणि नेमके श्री किशनजींचे अत्यंत लाडके जवळचे मित्र की जे श्रीमंतीच्या दृष्टीने विचार केला तर जमीन आसमानाचा फरक दोघात होता, ते म्हणजे मल्लप्पा धनशेट्टी. दोघं का मित्र होते आजपर्यंत कळायला मार्ग नाही, कारण एक पूर्ण व्यापारी वृत्तीचा आणि एक पूर्ण लाठीकाठी चालवणारा, पण रोज मोकळ्या वेळात एकत्र भेटणारे, स्वातंत्र्य आणि त्याची चळवळ या विषयावर गप्पा मारणारे ते मल्लप्पा धनशेट्टी तिथं पोचले. आता मल्लप्पांचा आवेश, त्यांचं लाठी फिरवणं, त्यांचा ते रौद्रावतार सगळ्यांनी पाहिलेला होता. त्यामुळे प्रकरण तेवढ्यावरच निवडलं. मरीस्वामी आणि इतर गटातली लोकं जी काही सगळी तिथं जमलेली होती काही करण्यासाठी ती तशीच निघून गेली. आणि मग मल्लप्पा आणि श्रीकिशनजी दोघेजण असे पाठमोरे निघून जात असताना किलकिल्या दारातनं रुक्सानानी पहिल्यांदा पाहिलं. आणि काय असेल ते असो पण ती श्रीकिशनजींच्या प्रेमात पडली. आता हे होणं शक्यच नव्हतं कारण लग्न झालेला मुलगी आहे त्याला लहानतानी, पण ती मात्र एकतर्फी त्या प्रेमात पडली. अल्लाची दुआ मागायला लागली की असा माणूस मला मिळावा ज्याने माझा जीव वाचवला आहे, घरचे सगळे हे झालेत तरी. आणि तिच्या अख्ख्या घरावरती या सगळ्या एका गोष्टीमुळे मुस्लिमांनी नंतर बहिष्कार टाकला. श्री किशनजींचा या कुठल्याही गोष्टी संबंध नव्हता, तिच्या बाजूनीच सगळं हे चालू होतं एकतर्फी. पण आता त्यांच्यामध्ये एक घरोबा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला होता आणि त्याचा परिणाम इथपर्यंत झाला की एखादं सुतावरनं स्वर्ग गाठतात ना तशी अवस्था झाली. आणि दुर्दैवानी श्री किशनजींच्या घरातच त्याचा स्फोट झाला. तेव्हा त्यांची बायको, इतर सगळे त्यांचे सासू सासरे सगळेच हवालदिल झाले की एका मुस्लिम तरुणीच्या हा माणूस प्रेमात पडलाय. खरं सांगायचं तर घडलेलं काहीच नव्हतं, फक्त ती पूर्ण आशेनी आणि पूर्ण आधारानी म्हणून श्री किशनजींकडे बघत होती, ती प्रेमात पडली होती. किशनजींना काही त्या विषयामध्ये रस होता असं कुठेही दिसून येत नव्हतं. एकीकडं 27ची ही दंगल आणि हा सगळा भाग संपत असतानाच नेमकं राजवाड्यांनी आणि इतर सगळ्या जणांनी मिळून जे काही आणि गझनफर म्हणजे कुर्बान हुसेननी जे अंक काढले त्याच्यामध्ये कुर्बान हुसेननी पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याविषयी जे त्याचं पहिल्यापासून मत होतं त्याच्यावरती मतं मांडली की असं होता कामा नये. आणि दुसरीकडं राजवाड्यांनी मात्र कर्मयोगीमधनं हिंदूंची कशी या दंगलीमध्ये सरशी झाली आहे असा विषय मांडला. आणि त्यामुळे अधिकच वातावरण मुस्लिम भागामध्ये आणि त्या मोहल्ल्यामध्ये जास्त पेटायला लागलं. तरीही बऱ्यापैकी शांततेत सोलापूर होतं. पण 1927-28 या 2 वर्षामध्ये घडलं असं, 28-29 या 2 वर्षात की
एक नवीन कर्नल नायटे नावाचा माणूस हा जिल्हाधिकारी म्हणून ब्रिटिशांकडनं नेमला गेला आणि तो सूत्र घेऊन इथं आला. या नायटेचं वैशिष्ट्य असं होतं की अत्यंत तरुण होता, चाणाक्ष होता. त्याच्या सगळ्या जे कायला आपण म्हणू की कार्यपद्धती होती ती अतिशय शिस्तबद्ध होती. पण एक रोग त्याच्यामध्ये होता, जो रोग आजही आपल्याला कित्येकदा पश्चिम प्रांतामध्ये दिसतो, तो ब्लॅक अँड व्हाईट असं ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने आम्ही गोरे जगातल्या इतर सगळ्या सावळ्या आणि काळ्या लोकांवरती राज्य करण्यासाठी देवाकडनं जन्माला आलेले आहोत असा जो एक भ्रम घेऊन जगणारी लोक असतात त्यात नायटे होता. आणि त्यामुळे त्याचं मतच होतं की लाथाबुक्क्यांनी तोडावला पाहिजे, वेळप्रसंगी गोळ्या घातल्या पाहिजेत, पण यांना सरळच केलं पाहिजे. आणि त्यामुळे त्या ब्रिटिश पद्धतीने वागणारा असा तो. बरं, अर्थातच सार्जंट इमाम हजरच होते लगेचच सेवेसाठी की बाबा तुम्हाला काय पाहिजे ती सेवा मी देतो, सोलापूरची सगळी माहिती मला आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल तो माणूस वेचून तुमच्यासमोर उभा करेल. आणि मग नायटेंनी त्याच्या पद्धतीने सोलापूर सुस्थितीत आणण्यासाठी सुरुवात केली. या तिन्ही गटांवरती त्याचे हेरखातं लक्ष देऊन होतं. हे होत होत 29 साल संपलं. आता बोबडे बोलायला लागली होती. श्रीकिशनजींची मुलगी एकीकडे जी तानी होती 27ला, ती आता रांगाला खेळायला लागली होती. श्रीकिशनजींचं लक्ष आता बाकीच्या सगळ्या आपला जो व्यापार उद्यम आहे तो वाढवण्याकडेही एकीकडे होतं आणि स्वातंत्र्य चळवळीला मदत असा भाग चालूच होता. आणि याच्यात 1930 साली एक वेगळा विचार लोकांमधनं पुढे आला. त्याचं कारण एक होतं की शिंदीची झाडं अनेक ठिकाणी सोलापुरात त्या काळात होती आणि त्याच्यापासून हातभट्ट्या लावल्या जायच्या आणि त्या हातभट्टीची दारू पिऊन बरेचसे कामगार त्याच्यात विषप्रयोग होऊन मृत्युमुखी पडायचे, व्यसनाधीन व्हायचे. मग गिरणी मालक त्यांना काढून टाकायचे, मग अन्नान्न दशा व्हायची त्यांची. ब्रिटिशांना आपण अनेक वेळा, विशेषतः नायटेला, कलेक्टरला निवेदन देऊनही तो या विषयावर काम करत नाही. तर आपण आता या सगळ्या विषयावरती काहीतरी केलं पाहिजे असा एक विचार, उठाव या सगळ्या गटांमधनं सुरू झाला की आपण ही सगळ्या हातभट्टीचे धंदे आता इथले बंद करायचे. म्हणजे किती पूर्व इतिहास आहे बघा. अजूनही या विषयावरती गावागावांमध्ये आपल्याकडं आजच्याही काळात आंदोलनं स्त्रियांकडनं होताना दिसत असतात. हा 100 वर्षापूर्वीचा भाग मी बोलतोय. त्याही वेळेला हा प्रश्न होताच असं म्हणावं असं वाटतं. आणि विशेषतः रूपा भवानीचं मंदिर होतं, त्याच्याजवळ शिंदीचं एक खूप मोठं जंगल होतं आणि तिथंच भट्ट्या त्यामुळे लावलेल्या असायच्या. तर इथं हल्ला करायचा असा एक निर्णय त्यांचा त्या काळात झाला. आणि नेमकं या सगळ्याला कुठेतरी ती वाद पेटायला आणि या गोष्टीला एक खतपाणी घालणारं काहीतरी मिळावा दारुगोळा, तशी अवस्था झाली की अचानक 5 मे 1930ला महात्मा गांधींना इंग्रजांनी अटक केली. आता मात्र परिस्थिती वेगळी झाली. 5 मेची ही बातमी, सकाळी अटक झाली, दुपारपर्यंत सोलापुरात येऊन, मी सोलापूर असा उच्चार मुद्दाम करतोय, आपण आता सोलापूर म्हणतो, ही 87 साली बदल झालेला आहे. पण ब्रिटिश लोक एच वापरायचे, त्यामुळे नासिकेपासून नाशिक झालं, पण ते आपण नाशिकच म्हणायचो. जुने लोकही आज नाशकात असंच म्हणतात. तसंच जुन्या काळात ते सोलापूरच होतं, आता ते सोलापूर आपण म्हणतो. तर त्या सोलापूरमध्ये बातमी येऊन थडकली आणि बघता बघता कर्मयोगी आणि इतर सगळ्यांनी विशेष अंक काढून लोकांपर्यंत पोचवलं की अरे, अहिंसेची चळवळ करणारा आपला महात्मा गांधी, गांधींना अटक, हे काही खरं नाही. आणि नेमकं घडलं असं की मुंबईमध्येही अटक सत्र सुरू होतं आणि त्याच्यामध्ये नरिमन पॉईंट असं आपण म्हणतो, ते जे मिस्टर नरिमनांनाही अटक झाली. आणि मग ठरलं असं की आता काहीही करून एक खूप मोठी यात्रा काढायची. नरिमनांचा फोटो मिळवला गेला लगेच. गांधी, नरिमन यांचे फोटो एका मोठ्या बग्गीमध्ये ठेवण्यात आले. त्याला श्रीकिशनजींनी आणि माणिकचंद, त्यावेळेचे नगराध्यक्ष जे होते, माणिकचंदजींनी दिलेले 2 पांढरे शुभ्र घोडे लावण्यात आले. लोक जमा झाली प्रचंड मोठ्या प्रमाणावर. काडगावकरांनी नहीं चलेगी नहीं चलेगी, जुलमिल सरकार नहीं चलेगी, हटाव या घोषणांना सुरुवात झाली. आणि जी प्रभातगीतं गायली जायची अत्यंत उत्स्फूर्तपणे, ती गायला सुरुवात झाली. आणि बघता बघता लोक एकत्र झाले आणि टिळक चौकापर्यंत ही यात्रा न्यायची असं ठरलं आणि मोठ्या प्रमाणावरती ती यात्रा सुरू झाली. 5 मेचा तो दिवस. यात्रा साधारणतः अर्ध्या भागापर्यंत आली असेल त्या काळात. आणि असं लक्षात आलं की यात्रेमध्ये लाठ्या काठ्या कुऱ्हाडी घेतलेली काही लोक शिरलेली आहेत. आता यात्रा निघाली होती ती गांधी विचारांनी, त्यामुळे संपूर्ण अहिंसेचा स्वीकार केलेली यात्रा. हातामध्ये झेंडे होते, हातामध्ये फलक होते, पण या पलीकडं काही नाही. पण ही शस्त्रास्त्र गोळा केलेली माणसं कोण आतमध्ये येत आहेत? विशिष्ट अंतर ती लोक ही घोषणा देत एकत्र चालली आणि हळूहळू तो गट वेगळा झाला. आणि तो गट वेगळा होऊन रूपा भवानीच्या दिशेने निघून गेला. मरीस्वामी आणि त्याची काही माणसं ही मुद्दामूनच याच्यामध्ये काही काळ एकत्र राहून नंतर वेगळी गेली होती. आणि त्यांनी तिथं जाऊन शिंदीच्या झाडांची एकीकडे कत्तल सुरू केली. दुर्दैव असं की या सगळ्याचा परिणाम जरीसुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्य व्हावं यासाठी करणारे लोक यांच्यामध्ये असूनही
मुस्लिमांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आणि मुस्लिमही या सगळ्या यात्रेमध्ये वेगळ्या पद्धतीने सामील झाले. त्यात इमामने आणखीन एक गंमत करून ठेवली होती. इमामनी खादीधारी वेशामध्ये आपले काही लोक ठेवले होते की वेळ आली तर तुम्हीच चिथावा आणि आणखीन दंगल थोडी मोठी करा, म्हणजे मग मी बरोबर काफरांना, ते गुळणी घेऊन बसतात इंग्रज, त्यांना काफरांना कशी शिक्षा द्यायची ते मी सांगू शकतो. त्याचं एकमेव कारण होतं, या सार्जंट इमामचं एक वैशिष्ट्य होतं आणि ते वैशिष्ट्य असं, खोट्या साक्षी तयार करणे, खोटे पुरावे तयार करणे आणि ज्याला कुठल्याही प्रकारे शिक्षा होऊ शकत नाही अशा माणसाला गुन्हेगार ठरवणे, याच्यात तो वापबगार होता आणि म्हणून ब्रिटिश त्याला नेहमी जवळ करायचे. त्यामुळे अशी माणसं त्यांनी सगळी पेरलेली आणि अशा परिस्थितीमध्ये बघता बघता टिळक चौकामध्ये एकीकडं त्या नरिमन आणि गांधींचे चित्र लावलेले ती बग्गी आणि ते सगळं, ती यात्रा विसर्जितही झाली, सभेत रूपांतर झालं, सभाही संपली, शांततेत सगळं घडलं. पण रूपाभवानी आणि या सगळ्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणावरती दंगल पेटली आणि ज्यावेळेला हे सगळं नायटे आणि इतर सगळ्यांना कळलं त्यावेळेला ब्रिटिश लोक पोलीस घेऊन त्या ठिकाणी पोचली आणि मग पोलिसांची एवढी मोठी पलटण आली आहे म्हटल्यानंतर कितीही शस्त्रधारी माणूस असला तरी ब्रिटिश सत्ता होती, घाबरत होते. वेगवेगळ्या ठिकाणी जंगलातनं, सांदी सापटीतनं, बोळातनं लोक तिथनं पळाली, पण तरीही ब्रिटिशांनी छोट्या छोट्या तुकड्या केल्या आणि दिसतील त्या सगळ्यांना पकडून आणा असं म्हणून सांगितलं. दुर्दैवाने जी पळून गेली ती सापडली नाही, त्यातला एखाद दुसराच हाती लागला, पण काही निरपराध लोक हातात लागली आणि 9 लोकांना ब्रिटिशांनी तिथल्या तिथं अटक केली आणि मारझोडीला सुरुवात केली. आता ही गोष्ट बाकीच्या सगळ्यांच्या लक्षात आली, श्री किशनजींच्या, मल्लप्पांच्या, की बाबा अतिशय निरपराध आणि ज्यांचा काहीही संबंध नाही अशा लोकांना अटक केलेली आहे, यांना मारणं बरोबर नाही. म्हणून ते नायटेच्या मागं लागले की तुम्ही या 9 लोकांना सोडून द्या, पाहिजे तर त्यांचे साक्षी पुरावे नोंदवून घ्या, पण त्यांना सोडून द्या, शिक्षा करायचं कारण नाही, कारण ते निरपराध आहेत, त्यांनी याच्यात काहीही केलेलं नाही. नायटे ऐकायला तयार नव्हता. या लोकांच्या सभांची व्यवस्था बघणारा एक 18 वर्षाचा पोरसौदा माणूस शिवदरे, शंकर शिवदरे, हा हातात झेंडा घेऊन तिथं उभा होता. त्याला राग आला की एवढे आमचे सगळे लोक सांगतात तरी हा नायटे ऐकत नाही म्हणजे काय, आणि म्हणून तो जोरात पुढे धावला आणि अंगावर जाऊन ओरडला, सोडा आमच्या निरपराध लोकांना. आणि इथे पहिल्यांदा नायटेचं डोकं फिरलं की एवढा मोठा मी ब्रिटिश कलेक्टर अख्ख्या सोलापूरचा, हे 18 वर्षाचा पोरसौदा माणूस एक तिरंगा कुठला तरी चरख्याचा हातात घेऊन मला दम देतं की तुम्ही सोडा म्हणून. आणि तो काहीतरी बोलणार एवढ्यात नायटेचा रुद्रावतार बघून त्याच्या बरोबरच्या एका सार्जंटने डायरेक्ट लोड केलेली रायफल रोखली आणि गोळी झाडली आणि गोळी छातात मधोमध जाऊन शंकर शिवदरे कोसळला. त्याला सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत तिथनं घाईघाईत नेलं गेलं, पण त्याच्या एका हत्येमुळे, म्हणजे खरं सांगायचं तर तो पहिला हुतात्मा आहे असं मी म्हणेन, तर त्याच्या एका हत्येमुळं ही दंगल मात्र जोरदार पेटली आता मात्र. आणि त्यातला जो एक सगळा विचित्र वेगळा गट होता, जो मुस्लिमांचे वेश बदलून आत आलेले खादीदारी लोक होते, हे सगळे त्या सार्जंट जिथे गेला आहे ते बघत बघत गेले आणि त्यांच्या लक्षात आलं मंगळवारपेठ पोलीस चौकीत हा गेला. म्हणून मंगळवारपेठ पोलीस चौकीला या सगळ्यांनी घेराव घातला. तिथे घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर तिथल्या आतल्या सगळ्या शिपायांच्या लक्षात आलं की आता काही खरं नाही, आपण सर्व बाजूने अडकलो, आपण आता बाहेर पडायला पाहिजे कुठल्याही प्रकारे. म्हणून ते प्रयत्न करत होते. तेवढ्यात मुस्लिमांचं मूळ धोरण, जे मी सुरुवातीला सांगितलं की जे त्यांना पहिल्यांदा गड्ड्याच्या जत्रेच्या वेळेला करायचं होतं, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं मारा, जाळा, पुरावा नष्ट करा, अशी एक त्रिसूत्री त्यांनी ठरवली होती. ती इथं वापरायची असं ठरवून वेश बदलून आलेल्या लोकांनी त्याची तयारी एकीकडे जी केली होती त्याला सुरुवात केली आणि बघता बघता मंगळवारपेठ पोलीस चौकी पेटवली गेली. नुसती पेटवली गेली नाही, बाहेर पडणाऱ्या 2-3 त्या मुस्लिम शिपायांना वगैरे आत ढकलण्यात आलं आणि त्यांच्या सकट ती चौकी जाळून टाकण्यात आली. नायटेपर्यंत बातमी पोचली, त्याची लोक इथेही पोचली आता, पण तोपर्यंत धडाडून पेटलेली होती संपूर्ण चौकी. आतमध्ये 2 पोलीस जळत होते पूर्णपणे. वाचवायला जमाव तयार नव्हता, अजून कोणाला आत ढकलता येईल का या विचारात होता. आणि मग मात्र निर्णय नायटेने घेतला की आता गोळीबाराला सुरुवात करा. आणि अंधाधुंद गोळीबार सुरू झाला एकीकडं. दुसरीकडं शंकर शिवदरे 18 वर्षाचा तो तिथे पोचला आहे, पण त्याला मृत घोषित केलं आहे. त्याची आई, त्याची तरुण बायको यांचा हंबरडा एकीकडं अत्यंत जीवघेणा असा चालू. त्यांना समजावण्याचं काम करतायत. राजवाड्यांसारखा माणूस सांगतोय हा पहिला हुतात्मा आहे सोलापूरचा, तू आई, तू तुझ्या काळजावर दगड ठेव, तुझ्या मुलांनी हौतात्म्य पत्करलं देशासाठी. असं सगळं नाट्य एकीकडं चालू असताना रस्त्यावरती अक्षरशः जखमींचा खच पडत होता. त्यातलं एक माणसाचं नाव होतं मल्लप्पा धनशेट्टी, त्यालाही गोळी लागलेली होती. पण श्री किशनजींनी आपल्या मित्राला तिथनं उचलून नेला, वाचवला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की ब्रिटिशांच्या हे लक्षात आलं की आपण काही हे कंट्रोल करू शकत नाही आहोत.
आणि कंट्रोल करू शकत नाही म्हणल्यानंतर विशेषतः नायटेची बायको ती आधीपासूनच डास धूळ या सगळ्याला वैतागली होती, तिची मुलगी वैतागली होती. हे सगळे ब्रिटिश अधिकारी रातोरात अक्षरशः विशेष गाडी करून पुण्याला पळून गेले आणि पुण्याला जाऊन त्यांनी कलेक्टरकडे पुण्याच्या अर्ज दिला, ब्रिटिश अधिकाऱ्यापुढे अर्ज दिला की असं असं झालेलं आहे, आम्ही सगळं सोडून आलेलो आहे. त्यामुळे 5 मे 1930ची अटक, त्यातून झालेलं आहे सत्र. 6, 7 आणि 8 3 दिवसामध्ये रूपाभवानी, मंगळवार पेठ आणि नंतरच्या काळामध्ये घडलेला हा सगळा पुढचा भाग की ज्याच्यामध्ये ब्रिटिशांना रोखण्यासाठी प्रयत्न करूनही ब्रिटिशांना रोखता आलं नाही. त्यामुळे अनेकांचे मृत्यू रस्त्यावरती अक्षरशः बेवारस पद्धतीने पडले. सांगितलं तर आश्चर्य वाटेल की एकेका बैलगाडीमध्ये 3-3, 4-4 प्रेतं घालून ढकलत नेऊन श्री किशनजी, मल्लप्पा, त्यानंतर जगन्नाथ शिंदे यांनी अक्षरशः त्यांची माणसंही घरची पळून गेलेली घाबरून सगळी. सोलापूर ओस पडायला लागलेलं या सगळ्या फायरिंगमुळं. अक्षरशः त्यांच्यावरती, या प्रेतांवरती एकत्रित अंत्यसंस्कार वगैरे केले. असा सगळा भाग म्हणजे आपण जालियनवाला बागेचं ऐकलेलं असतं तशीच अवस्था सोलापुरात त्या काळात झाली. पण नंतर अचानक असं लक्षात आलं जाजूंच्या, श्री किशनजींच्या आणि सगळ्यांच्या की एकही ब्रिटिश आत्ता शिल्लक नाही. जे कोणी थोडेफार त्यांच्याबरोबर काम करणारे सार्जंट आणि शिपाई होते तेही इथनं निघून गेलेले आहेत सोलापूर सोडून आणि सोलापूर पूर्ण मुक्त झालं आहे. आणि त्यांनी अचानक निर्णय घेतला की सोलापूर स्वतंत्र झालं आहे असं आपण ठरवूया आणि आपण आपल्या पद्धतीने कारभार बघायला लागूया. मग जाजूंनी पुढाकार घेतला. मल्लप्पा जे होते धनशेट्टी, त्यांचे वडील हे त्या महानगरपालिकेमध्ये साधे मजूर म्हणून काम करत होते. माणिकचंद म्हणून त्यावेळेचे जे नगराध्यक्ष होते त्यांनी मल्लप्पांच्या वडिलांना, कारण मल्लप्पांना गोळी लागली तरी ते जिवंत होते आणि हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर त्यांनी केला होता. त्यामुळे मल्लप्पांच्या वडिलांना मान दिला आणि नगरपालिकेवरती त्यावेळेचा तिरंगा, त्यावेळेच्या तिरंग्यावर मध्यभागी चरखा होता जिथं आज अशोक चक्र येतो, तर तो तिरंगा फडकला. या सगळ्यामध्ये आणखीन एक घोळ झाला होता, तो मरीस्वामीकडनं झाला होता आणि म्हणून खरं ब्रिटिश घाबरले. मरीस्वामींनी केलं काय, मंगळवार पेठ पोलीस चौकी आणि फायरिंग सुरू झाल्यावर त्यांचा मोर्चा त्यांनी वळवला कोर्टाकडं आणि त्या मुख्य कोर्टात गेले. नुसते गेले नाहीत, आपण जसं आजच्या काळामध्ये अभिरूप न्यायालय वगैरे भरवतो ना तशा पद्धतीने तिथल्या सगळ्यांना बाहेर काढून त्यांनी न्यायालय भरवलं. एक जज बसला, मग त्यांनी सांगितलं हे कोर्ट जाळून टाका असं मी निर्णय देत आहे. मग दुसऱ्यांनी सांगितलं की ही पुस्तकं आणि ब्रिटिशांचे सगळे जे काही कायदे कानून आहेत त्याची पुस्तकं फाडून जाळून टाका. असे निर्णय जज म्हणून एकाने बसून दिले, बाकीच्यांनी हे केलं. सगळ्या कोर्टाची नासधूस केली आणि अख्खं कोर्ट पेटवून दिलं. संपूर्ण सोलापुरातनं ज्वाळा दिसत होत्या, एवढं मोठं ते दगडी बांधलेलं कोर्ट ते धडाडून पेटलेलं होतं पूर्णपणे आणि म्हणून ब्रिटिशांना हादरा बसला आणि सगळे रात्रीत विशेष गाडी काढून पळून गेलेले होते. आणि त्यामुळे अर्थातच 9 तारखेची सकाळ जी उजाडली ती मात्र अतिशय वेगळी होती. 9 मे 1930 सोलापुरावरती तिरंगा फडकत होता. घराघरांसमोर रांगोळ्या काढलेल्या होत्या. सिद्धेश्वराचं देऊळ संध्याकाळी अक्षरशः लाखो पंट्यांनी उजळून निघालेलं होतं. जानेवारीमध्ये जरी सण असला तरी पुन्हा एकदा सिद्धरामेश्वराच्या काठ्या नाचत होत्या आणि एक अतिशय आनंदी वातावरण होतं. ही बातमी मात्र टेलिप्रिंटरद्वारे त्यावेळेला कलकत्त्याला असलेल्या मुख्य ऑफिसला आणि तिथनं लंडनला कळवली गेली. लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मात्र गदारोळ झाला. त्यावेळेचा मजूर पक्ष असेल, टोरी पक्ष असेल, लिबरल असतील, या सगळ्यांमध्ये गदारोळ झाला की हे काय चाललं आहे. आणि त्याच्यातच जाहीर केलं गेलं की सोलापूर इज डिक्लेअर्ड ॲज अ न्यू टेरेन. एक वेगळा प्रांत सोलापूर झालेला आहे आणि आता करायचं काय. आणि मग एक घणाघाती चर्चा झाली. त्या चर्चेचं अख्खं डॉकेट आजही उपलब्ध आहे. ब्रिटिशांकडं जतन करण्याची कला मोठी आहे असं मी म्हणेनच. त्याचं कारण असं की या सगळ्या विषयावरती काहीतरी आपण करावं असं ठरवल्यावर जेव्हा आम्ही ब्रिटिश पार्लमेंटला कळवलं तेव्हा ब्रिटिश पार्लमेंटनी 350 पानांचं संपूर्ण जजमेंट 1930 हे आम्हाला पाठवून दिलं. म्हणजे किती ते कागदपत्र जपतात त्याचं एक उत्तम उदाहरण असं मी म्हणेन. कुठेही त्यांना असं नाही वाटलं की आपल्या विरोधात काही बोलणारी लोक आहेत, आपल्या विरोधात काही करू इच्छितात तर आपण कशाला आपल्याकडचे पुरावे द्या. सगळं म्हणजे कुठल्या सभासदांनी काय प्रश्न विचारला, त्याच्यावर टोरी पक्षाचं त्यावेळेला राज्य होतं त्यामुळे त्यांनी काय उत्तर दिलं, त्यावेळेचे पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते असलेले चेंबरलेन, चर्चिल या सगळ्यांपासून लोकांची काय काय चर्चा झाल्या, प्रत्येक गोष्टीचं अक्षरशः सविस्तर टिपण त्या 350 पानांमध्ये आहे. आणि शेवटी निर्णय असा झाला, त्याला विरोध करणारी काही माणसं होती लिबरलची, तरीसुद्धा निर्णय असा झाला की संपूर्ण हिंदुस्थान किंबहुना 2/3 जगावर जिथे जिथे आपलं राज्य आहे तिथं तिथं आजपर्यंत ब्रिटिशांना गरज पडलेली नाही. पण ब्रिटिशांनी एक लॉ करून ठेवलेला आहे, त्याला मार्शल लॉ असं म्हणतात, ज्याला आपण आता मिलिटरी
असं म्हणतो, मिलिटरी आणणं, मिलिटरी लॉ लावणं, त्याला त्या काळात ते मार्शल लॉ म्हणायचे. तर हा मार्शल लॉ सोलापूरमध्ये लागलाच पाहिजे. त्याच्यावरती एक दिवस घणाघाती चर्चा झाली, पण शेवटी ब्रिटिशांनी सांगितलं की नाही, काही झालं तरी हा उठाव चिरडून काढला पाहिजे. अन्यथा या सगळ्या 2 गोष्टींमुळे महत्त्वाच्या, ब्रिटिश पळून गेले ही जर बातमी हिंदुस्थानात पसरली तर सोलापूरचं लोण इतरही सगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरू शकतं आणि म्हणून वेळीच हे चिरडलं गेलं पाहिजे. आणि म्हणून तातडीने निर्णय घेण्यात आला आणि 12 तारखेला दुपारी कर्नल पेज याच्या हातामध्ये सूत्र दिली गेली की तुझी मिलिटरी घेऊन तातडीने सोलापूरला जा. आणि त्याची मिलिटरी सोलापुरात आली आणि त्यांनी नायटेचे अधिकार त्याच्याकडे गेलेले होते. अर्थात नायटे पळून पुण्यालाच गेलेला होता, पण बाकीचे जे काही रजेवर गेलेले पळून गेलेले लोक होते ते सगळे परत आले आणि ते सगळे आता कर्नल पेजच्या हाताखाली काम करणार हे निश्चित झालं. आणि त्या दिवशी दवंडी पिटवून अक्षरशः ब्रिटिशांनी जाहीर केलं की इथून पुढे सोलापूरमध्ये आम्ही मार्शल लॉ लावलेला आहे, दिसता क्षणी गोळ्या घालण्यात येतील. 144 कलम जे आजही आपल्याकडे आपण वापरतो ते ब्रिटिशांचं मूळ कलम, तर ते 144 कलम आता सोलापूरमध्ये लागलेलं आहे आणि कोणीही आता घराबाहेर पडायचं नाही आहे. आणि जे जे कोणी आम्हाला सापडतील त्या सगळ्यांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. अर्थातच माणिकचंदजींना पहिली अटक झाली, कारण तिरंगा त्यांनी फडकवला होता नगरपालिकेवरती. त्याचबरोबर जाजूंना अटक झाली, राजवाड्यांना अटक झाली, आंतरोळीकरांना अटक झाली, राजवाड्यांना अटक झाली, सगळ्यांना अटक झाली, या सगळ्या लोकांना. आणि अटक सत्र सुरूच झालं. बरं, इमाम तर वाटच बघत होता हुक्कापीत की कधी एकदा या सगळ्याचं हे होतं. बरं, या दंगलीमध्ये त्यांनी गपचूप काही आपल्याकडच्या लोकांच्या गळ्यातले ताईत असतील, कोणाच्या गळ्यातलं खडातला गंडा असेल, हे सगळे पुरावे म्हणून आपल्याकडे जमा करून ठेवले होते. आणि ते सगळे घेऊन आता तो आर्मी ऑफिसरबरोबर बसला आणि त्यांना समजावून सांगायला लागला. आणि मग त्याच्या डोक्यात असलेल्या काही गोष्टी बाहेर आल्या. त्यातला एक भाग असा होता की त्यातल्या त्यात गझनफर वगैरे काढणारा हा कुर्बान हुसेन वयाने लहानही आणि आपल्या कॉमचा आहे, त्यामुळे त्याला वाचूया. पण हे बाकीचे 3 मात्र नक्की पकडायचे. याचं कारण एक, ज्या वेळेला नायटेनी शिवदरेला गोळी घातली, नायटेच्या सार्जंटनी, त्यावेळेला जो जमाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर पेटला, तेव्हा त्या जमावाला काबूत आणण्याचा प्रयत्न श्री किशनजी करत होते की ब्रिटिशांच्या अंगाला हात लावू नका, पण ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. श्री किशनजींनी विनंती केली होती मल्लप्पा शेट्टींना, आणि नेहमी हातात काठी असणारे मल्लप्पा शेट्टी यांनी अशा वेगात काठी मध्यभागी फिरवली होती की पुढे येण्याचं धाडस कोणाचं झालं नाही. आणि मग त्यांनी समजावून सांगितलं की काही झालं तरी आपण गांधींच्या विचारांचे आहोत, आपण नायटेला अंगाला नखसुद्धा कोणी लावायचं नाही त्याच्या अंगाला. आणि नायटे स्तिमित झाला होता. 7-7.5 हजाराचा जमाव, एक माणूस फक्त आपली लाठी फिरवून शांत करू शकतो, हे प्रकरण फार भयानक आहे. आणि दुसरीकडे एक अहम असतो ना, किंवा मी ब्रिटिश आणि मला एका या नेटिव्ह माणसाने वाचवावं, हे काही बरोबर नाही. त्यामुळे त्याच्या डोक्यात ते बसलेलं होतं. बरोबर तो धागा पकडून इमामनी मल्लप्पाचं नाव गुंतवलं. श्री किशनजींच्या बाबतीत त्याला एक राग वेगळा होता, कारण हिंदू मुस्लिम ऐक्यावर इमामचा विश्वासच नव्हता. आणि त्यात रुखसाना, की ज्या घराला आम्ही बहिष्कृत केले, ती रुखसाना त्याच्या प्रेमात पडली आहे. ती खरं तर माझ्या प्रेमात पडायला पाहिजे, मी सार्जंट होतो इथला वगैरे. त्यामुळे त्याला तो एक राग होता. म्हणून मग मुस्लिम मुलीला पळवून नेणं वगैरे असे काही कायदे तयार करून त्यांनी त्या पद्धतीने ब्रिटिशांना पटवलं. जगन्नाथ शिंदे हा फरडा वक्ता होता. इतका फरडा वक्ता होता की कित्येकदा ब्रिटिशांनी आपले हेर त्याच्या सभांमध्ये पाठवले, पण त्याचं वक्तृत्व इतकं सुंदर होतं की तो कुठंतरी रशियन क्रांती आणि कामगारांविषयी बोलतोय असंच त्यांना वाटत राहायचं. आडून आडून तो स्वातंत्र्याचे सल्ले देऊन लोकांना चेतवते हे ब्रिटिशांच्या कधी लक्षातच यायचं नाही. इतकं व्यवस्थित तो वेगळ्या पद्धतीने ते मांडायचा. त्यामुळे त्याच्या वक्तृत्वाने पेटतात लोक, हा एक भाग माहिती होता. म्हणून ते, आणि मग अचानक त्याच्या लक्षात आलं की एवढं सगळं करून कुर्बान हुसेनला सोडलं तर आपण कॉमसाठी केलं हे फार दिसूनच येईल. म्हणून मग कुर्बानलाही छोटे काहीतरी गुन्हे लावूया. आणि असं करून त्यांनी त्या मिलिटरीच्या लोकांना घेतलं. त्यातही किती घाबरत होता बघा. मल्लप्पा धनशेट्टीच्या घरामध्ये तो खाली उतरला नाही. तिथं त्यांनी सगळे पोलीस चारही बाजूनी त्यांना अडकवून त्यांना अटक केली. आणि मग हा गाडीमध्ये बसलेला त्याला मल्लप्पा धनशेट्टींना दिसला. बाकी 3 ठिकाणी तो खाली उतरून त्यांनी प्रत्येकाला अटक करायला मदत केली. तो कुठेही पोस्टवर नव्हता, रिटायर्ड होता सार्जंट तरीसुद्धा. आणि ह्या सगळ्यांना आणलं गेलं. बरं, जी पोलीस कस्टडी वेगळी होती केलेली, ती मुद्दाम अशी गावाच्या मध्यभागी केलेली होती की तिथे यांना सिगरेटचे चटके, संगिनीच्या टोकांनी छोटे छोटे भोसकून जखमा तयार करणे, चापकाचे फटके मारणे, लाथाबुक्क्यांनी मारणे, आणि त्यांच्या किंकाळ्या बाहेरपर्यंत पोचल्या गेल्या पाहिजेत, लोकांवर दहशत बसली पाहिजे, हा विचार ब्रिटिश जास्तीत जास्त करत होते. पहिला खटला कर्नल पेनच्या इथंच तातडीचा निर्णय लागला. पण जज बेल्टनी शेवटी काय
विरोधातही साक्षी उभ्या राहिल्याच हिंदूंकडनं. रुखसानाची साक्ष त्यात महत्त्वाची ठरली की मला कुठेही पळवून आणलेलं नाही, मला उलट यांनी वाचवलं आहे जमावापासनं वगैरे. या सगळ्याचा परिणाम होऊन या सगळ्यांना फक्त 2-2 वर्षाची शिक्षा झाली. त्यामुळे शिक्षा काही फार मोठी नव्हती. पण लगेचच ब्रिटिशांनी स्वतःचं वेगळं सेशन कोर्ट बसवलं. आणि या सेशन कोर्ट बसवण्यामागचा खरा उद्देश हा हाऊस ऑफ कॉमन्सने दिलेला आदेश होता की कसंही करून या चौघांना, म्हणजे अजून कोणी सापडले तर त्यांनाही सगळ्यांना अडकवा. याच्यामध्ये कर्मयोगीच्या राजवाड्यांना 7 वर्षाची शिक्षा, 10,000चा दंड झाला. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या शिक्षा झाल्या. पण साधारणतः थोड्या नाही तर 64 लोकांच्या साक्षी याच्यामध्ये झाल्यात. आणि त्या साक्षी देणारे कोण आहेत हे सांगितलं तर आजही तुम्हाला धक्का बसेल. सर्व विरोधामधल्या साक्षी फक्त मुस्लिमांच्या आहेत. आणि का तर इमामनी या लोकांना पडवून तयार केलं होतं. आणि हेच लोक तिथं कसे हजर होते आणि याची देही याची डोळा, आम्ही हे सगळं पाहिलेलं आहे असं सांगून या लोकांनी त्या साक्षी दिल्या. आणि अर्थातच ब्रिटिशांचं ठरलेलं होतं, त्यामुळे ब्रिटिशांनी या साक्षींवर विश्वास ठेवला. आणि बघता बघता 2 महिन्यात केस संपवून या चौघांनाही फाशीची शिक्षा जाहीर झाली. या विरोधामध्ये अनेक जण लढले. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू जे झाले ते त्यावेळेला बॅरिस्टर होते. मुंबईमध्ये बॅरिस्टर जयकर मोठी प्रॅक्टिस करायचे. जयकरांनी ही केस हातामध्ये घेतलेली होती. आणि त्याचबरोबर विल्सन नावाचे एक बॅरिस्टर ब्रिटिशमधले की जे आपल्या बाजूनी होते भारतीयांच्या, या दोघांनी मिळून ही केस संपूर्ण ब्रिटिश गव्हर्नमेंटसमोर सुद्धा प्लीड केली होती. पण ब्रिटिशांचा निर्णय आधीच झालेला होता की हे लोण पसरता कामा नये, यासाठी कसंही करून ही दहशत सोलापूर आणि इतर ठिकाणी बसलीच पाहिजे. त्यामुळे त्यांनी कोणाचंच ऐकून घेतलं नाही. सर्व साक्षी पुरावे तिथेही कायम केले आणि तेही घडलं. बिचारे 4 गांधीवादी लोक जे अहिंसेच्या मार्गाने विचार करणारे होते, दुर्दैवाने त्यांना हिंसात्मक खोट्या साक्षीतनं ठरवून या सगळ्यामध्ये गोवलं गेलं होतं. प्रचंड बडबड करणारी श्रीकिशनजींची बायको आतल्यात कुढत होती, अशा कोशात गेली होती की तिचं चेहऱ्यावरची रयाच निघून गेली होती. भिरभिऱ्या डोळ्यांनी बघणारी त्यांची ती लहान मुलगी, बाप दिसत नाही, कुठे गेलाय काही कळेना. मल्लप्पा धनशेट्टींचे वडील त्यांच्या बायकोला समजावून थकले होते की बाबा काय करू आता, मी प्रयत्न करतोय. बरं ते मजूर माणूस, काही प्रचंड शिकलेला नाही अशा पद्धतीचा. त्यांचं लहान मुलगा तो वाट बघत होता बापाची. बरं अशा वेळेला उचललेलं आहे मल्लप्पा धनशेट्टींना की त्यांच्या घरामध्ये शिवपूजा मोठी होती, वीरशैव समाजाचे होते. त्यामुळे तर त्या शिवलिंगाची पूजा करत असताना मिलिटरीने घेराव करून अक्षरशः उचलून नेलं आहे. त्यांच्या हातातनं घरंगळून पडलेलं ते शिवलिंग ते परत घेऊन त्या मुलांनी परत प्रस्थापित केलेलं आहे. त्याचं कारण एकच, सिद्धरामय्याच्या काठीचा मान असणारी जी घरं, त्या घरांमधलं एक घर मल्लप्पा धनशेट्टींचं होतं. त्यामुळे त्या घरातनं पहिली काठी निघायची, सगळी लोकं त्याला मदत करायची, असं ते घर. जगन्नाथ शिंदेची तरुण बायको रडवे लिहून बसली होती की काय झालं हे. आणि कुर्बान हुसेनचे दोन्ही भाऊ, त्यांचा विश्वास होता की कधीतरी कोणीतरी सांगून हे नंतर सुटेल प्रकरण. फार काही आपल्या भावांनी धाकट्या केलेलं नाही. गजनफर वगैरेच्या अंकांमुळे त्याच्यावरती काही प्रक्षोभक पद्धतीचं लिखाण केलं वगैरे असे काही आरोप ठेवलेले होते, पण त्यातनं तो सुटेल अशा याच्यावरती ते विचार करत होते. दुर्दैव एवढंच झालं की सगळ्या पद्धतीने लढा देऊनही यांच्यावरची फाशी कायमच राहिली. किती प्रकारे लढा दिला गेला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. नचिम केळकरांनी याला पहिली वाचा केसरीमधनं फोडली. नुसती फोडली नाही, निरपराध लोकांना फाशी देण्याचं हे एक नवतंत्र ब्रिटिश अंमलात आणतायत असं त्यांनी त्या काळात म्हटलं. प्रत्यक्ष अर्ज घेऊन व्हॉइसरॉयला जाऊन सुद्धा ते भेटले. पण ब्रिटिशांचा निर्णय पक्का होता आधीच. आपण असं समजतो की खूप नीती नियमांनी काम करणारे ब्रिटिश होते, असतीलही. बरीचशी घडी या राज्याची जी काही प्रगती दिसते, औद्योगिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, ती बसवण्यामध्ये ब्रिटिशांचा हात आहे असं म्हणणारीही लोक आजच्याही काळात आहेत. आता 75 वर्ष होत आली स्वातंत्र्याला तरी तेही असेल. पण फारच साधे सोळे सज्जन, पूर्णपणे नीट विचार करून राज्यकार करणारे राज्यकर्ते ब्रिटिश होते असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी अत्यंत सखोल हा सगळा विषय पुन्हा एकदा अभ्यासावा. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की किती पाताळयंत्र ब्रिटिश होते. आपण व्हाईट असण्याचा, गोरे असण्याचा किती अभिमान त्यांना होता. आणि नायटेपासनं सगळ्यांनी मुस्लिमांना हाताशी धरून हे सगळं राजकारण कशा पद्धतीने केलं. वाईट भाग मला आजही एवढाच वाटतो की जे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या बाबतीत झालं तेच या श्रीकिशन सारडा, मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेनच्या बाबतीत झालं. खरं तर बघा ना, एक मुस्लिम आहे, जगन्नाथ शिंदे हा मराठा आहे, मल्लप्पा धनशेट्टी वीरशैव आहे आणि श्रीकिशन सारडा हा मारवाडी समाजाचा आहे.
4 वेगवेगळी माणसं, वेगवेगळ्या स्तरातली माणसं, त्यातले 2 मिल कामगार साधे. पण हे सगळ्यांना अटक करण्यामागं इमाम नावाचा एक माणूस, नायटे नावाचा माणूस, कर्नल पेच हे सगळे होते. आणि एक आणखीन वस्तुस्थिती आणि परिस्थिती होती असं म्हणावं असं वाटतं की सोलापूरच्या त्यावेळेच्या या आंदोलनाला म्हणावा असा हिंदुस्थानच्या नकाशावर दिसणारा एकही नेता नव्हता. त्यामुळे निर्णायकी अशा पद्धतीचं हे आंदोलन दुर्दैवाने झालं आणि हे 4 जण त्याच्यामध्ये सापडले. शेवटचा प्रयत्न कुणी केला हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल. सेटलवाडबाई असतील, जमनाबाई बजाज असतील, त्या टाटांच्या घरची लोकं असतील की ज्या घरातल्या म्हणजे अतिश्रीमंत घरातल्या महिला की ज्यांची नखंसुद्धा कोणाच्या दृष्टीस पडत नाहीत, अशा बायका मुंबईतल्या मोहल्ल्यातनं फिरून त्यांनी महिलांच्या 1,00,000 स्वाक्षऱ्या गोळा केल्या आणि त्या व्हॉइसरॉयपर्यंत पाठवल्या होत्या की ह्या निरपराध आणि गांधीवादी विचारांच्या अहिंसावादी लोकांना तुम्ही फासावरती देऊ नका. 2 वर्षाची शिक्षा एवढाच भाग बरोबर होता, तुम्ही कशासाठी त्यांना हे करताय. पुन्हा तेच ब्रिटिशांचं ठरलेलंच होतं. गांधींना विनंती करण्यात आली, पण अहिंसेचंच मी समर्थन करतो, हिंसेचं नाही, हे उत्तर पुन्हा एकदा गांधीजींनी दिलं. आणि दुर्दैवाने या 4 वाचवण्यात सगळ्यांना अपयश आलं. पुण्याला त्यांना येरोडा जेलमध्ये आणण्यापूर्वी ब्रिटिशांनी दोघांना पाठीला लावून बांधायचं, नंतर 4 एकत्र पाठीला लावून, जुन्या लोकांना आठवत असेल तर सोलापूरचा पहिला हुतात्म्यांचा पुतळा, पाठीला पाठ लावलेल्या 4 लोकांचे पुतळे, आपले 4 सिंह दिसतात तसे, असाच केलेला होता. नंतर ते फिरून अर्धगोलाकारात 4 पुतळे असे उभे केलेत आता हुतात्मा चौकामध्ये. त्यांना अक्षरशः लॉरीमध्ये घालून सगळ्यांसमोर त्यांची धिंड सोलापुरात काढली गेली. 144 कलमामुळे किलकिल्या डोळ्यांनी लोक बघत होती. यांना संगिनींनी भोसकत होते, चापकाचे फटकारे मारत होते. स्वतः नायटे चिरूट आणि याचे चटके त्यांना मोठमोठे देत होता. शेवटी दयेचा अर्ज करा यासाठी मल्लप्पांचे वडील, श्री किशनजींचे सासरे, कुर्बानचे मोठे बंधू हे सगळेजण गेले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही दयेचा अर्ज करा. हल्ली नाही का राष्ट्रपतींकडे करत दयेचा अर्ज, फाशीची शिक्षा रद्द व्हावी, हे त्या काळातलंच. त्यामुळे हा करा, त्यातनं सुटका होईल. इथं मात्र चौहांनी आलेल्या 3 लोकांना पूर्ण नकार दिला आणि सांगितलं दयेचा अर्ज करणं याचा अर्थ आमचा गुन्हा कबूल करण्यासारखा आहे. आणि अशा पद्धतीने नंतर बाहेर मेलेल्या मनाने जगण्यापेक्षा आम्ही फासावर गेलेलो आम्हाला परवडलं. आणि मग त्यांना पुण्याच्या येरोडा जेलमध्ये हलवलं गेलं. नचिम केळकर त्यांच्या भेटीला गेले. त्या भेटीचं दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे. कसे मी प्रयत्न केले सगळे, किती अग्रलेख मी या निमित्ताने केसरीत लिहिलेत, तुमचा सगळा भाग मी कसा उचलून धरण्याचा प्रयत्न व्हॉइसरॉयपर्यंत नेऊन केलेला आहे, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि शेवटी अक्षरशः कोसळले त्यांच्यासमोर. त्यावेळेला ही 4 माणसं कोण होती हो? आज आपण स्वातंत्र्याच्या या संग्रामाकडे मागं वळून बघताना ते आपल्यासाठी हुतात्मे आहेत. त्यावेळेला ही 4 पुरसौदा माणसं होती त्यांच्यासाठी. आणि एवढा मोठा विद्वज्जनांमध्ये बसणारा असा नचिम केळकर नावाचा केसरीचा संपादक, पण ते गुडघ्यावर पडले आणि त्यांनी या 4ही लोकांची माफी मागितली की पोरांना मी तुम्हाला वाचवू शकलो नाही आणि त्याबद्दल प्रचंड दुःख होतं आहे मला. आणि मग याही 4घांनी त्यांचे आभार मानले की तुम्ही आमच्यासाठी एवढे शेवटपर्यंत प्रयत्न केलेत व्हॉइसरॉयपर्यंत जाऊन, पण आता जे आहे ते अटळ आहे, बघूया काय होतं आहे. आणि मग पुन्हा एकदा जबाबदारी नायटेकडे आली. आणि यावेळेला जुन्या कर्मयोगीमधनं, जिथनं मार्शल लॉही लोकांपर्यंत पोचला, हिंदू सरशी झालेले दंगलीमध्ये या बातम्याही पोचल्या. तो भाग डोक्यात असलेला इमाम तिथे गेला आणि म्हणला या काफरांवरती जर वर्चस्व तुम्हाला ठेवायचं असेल तर एकच गोष्ट करावी लागेल. इमाम साहेब सांगतायत नायटे, जेव्हा ह्यांचे सण असतात ना त्यावेळेला ही माणसं धर्म म्हणून एकत्र येतात. एरवी आमच्यासारखे रोज एकत्र येणारे नाहीत. त्यावेळेला दहशत बसेल असं करा. आणि म्हणून मग निर्णय घेण्यात आला की या 4घांना जर फासावर द्यायचं असेल तर तो दिवस असेल 12 जानेवारी 1931. का? कारण त्या दिवशी मानाच्या काठ्या घरातनं बाहेर पडतात. सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात होते. संपूर्ण सोलापूर फुलून जातं आणि त्या सिद्धरामय्यांसाठी सगळं सोलापूर एका दिशेने धावत असतं. आणि सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणू आपण आत्ताच्या ह्याच्यात, की त्या घटनेतला एक मानकरी हा मल्लप्पा धनशेट्टी होता, ज्याच्या घरची काठी सिद्धरामय्याला जायची. विचार करून बघा आजही की तो लहान मुलगा ती घरची प्रथा आहे म्हणून हातात काठी घेऊन पहाटे निघतोय. मला बोलता नाही त्रास होत आहे.
आणि इकडं त्याचे वडील फासावर जात आहेत. काय अवस्था असेल. त्या काठीला मान द्यायला म्हणून श्रीकिशन सारडांची बायको मूक झालेली, सासू सासरे, लहान मुलगी कडेवर, ते बरोबर आहेत त्या यात्रेत. कारण शेवटी सिद्धरामय्या जगन्नाथ शिंदेची बायको आणि आई आहेत. तिकडं कुर्बान हुसेनचे दोन्ही भाऊ कुराण पठण करत बसलेत की बाबा हे काय. आणि त्यावेळेला हे चौघही जण पुण्याच्या एरोड्यात फासावर जात होते. एका पाठोपाठ दिले गेले. त्यावेळेला एवढं मोठं फाशी गेट नव्हतं. आपण सिनेमात बघतो असलं काही नसतं तिघांना एकत्र वगैरे वगैरे. ते जेवढं फाशी गेट असतं त्या पद्धतीनेच होतं. मल्लप्पा धनशेट्टी हे पहिले, त्यामुळे नेहमी हुतात्मा मानले जातात. त्यानंतर श्रीकिशनजी, मग जगन्नाथ आणि मग कुर्बान हुसेन, चौघांनाही फासावरती दिलं गेलं. आणि त्याची मुद्दाम घोषणा सर्वत्र नगारे वाजवल्यासारखी फिरवून ही त्या काळात सोलापुरात केली गेली, ज्या दिवशी सिद्धरामय्याची यात्रा सुरू होत होती. आणि हे 4 जण अहिंसेचे पुजारी, वेगळ्या अर्थी गांधींच्या विचारांना मान देणारे, त्यांना हिंसेची पूर्णपणे पाठराखण त्यांनी केली आणि हिंसात्मक पद्धतीने ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन केलं असे खोटे आरोप देऊन फासावरती चढवलं गेलं. 12 जानेवारी 1931 हा तो दिवस. पण तत्पूर्वी या लोकांनी संयमाने 3.5 दिवस सोलापूर तिरंग्याखाली ठेवलेलं होतं. स्वतंत्र टेरेन डिक्लेअर झालं होतं हाऊस ऑफ कॉमन्समध्ये. हा इतिहास आपल्यापर्यंत दुर्दैवाने पोचलेला नसतो की 47च्या स्वातंत्र्याच्या 17 वर्ष आधी सोलापूर 3.5 दिवस स्वतंत्र होतं. आणि एकमेव जिल्हा होता तो की ज्या जिल्ह्यामध्ये तिरंगा नगर परिषदेवरती त्या काळामध्ये फडकलेला होता. नंतरच्या काळात मुसलमानांच्याही लक्षात आलं की इमामनी हे सगळं केलं आहे, म्हणून इमामचं घर अक्षरशः वाळीत टाकलं होतं. त्याच्या विरोधात जाऊन रुखसानाच्या घरावरचा बहिष्कार सोलापूर बाहेर त्यांना पाठवलेलं, त्या अख्ख्या घराण्याला परत आणलं गेलं. आजही मी आशा करतो की अशा पद्धतीचा कुठलाही अन्याय जो त्या काळामध्ये झाला असेल तर तो खरंच लोकांसमोर यायला पाहिजे. त्याचं कारण ठराविक लोकांनाच आपल्याकडं स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती महत्त्व दिलं गेलं. 249 लोक यादी काढलीत तर लक्षात येईल ब्रिटिशांनी फासावर दिलेली आहेत या सगळ्या त्यांच्या सत्ताकारणामध्ये. किती लोक आपल्याला माहिती आहेत? अल्लुरी सीतारामराजू काय करायचं आंध्र प्रदेशमध्ये किती लोकांना माहिती असतं? जो सगळ्यात मोठा आसाममध्ये आत्ता पूल बांधला गेला, ज्याला भारतरत्न भूपेन हजारिकांचं नाव दिलं गेलं, त्यांची आजी जी बंगालमधनं आसाममध्ये गेली आणि तिथल्या सगळ्या लोकांसाठी काम करत होती त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात, किती लोकांना तिच्याविषयीची माहिती असते? मी आभार मानेन पंतप्रधानांचे की त्यांनी 75वी साजरी करताना असा अप्रकाशित इतिहास समोर आणण्याचं स्वप्न पुढे घेतलं. आणि ते स्वप्न घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केली की कधीतरी लवकरच OTT प्लॅटफॉर्म जो लोकांना जवळचा वाटतो तिथे आम्हाला ही मालिका आणण्याचा विचार आहे. पण तत्पूर्वीच स्टोरीटेलनी असं सांगितलं की बाबा ऐकू आनंदेमध्ये जर हा विषय आपल्या लोकांपर्यंत मांडता आला तर लोकांपर्यंत सोलापूरचा हा 3.5 दिवसाचा वेगळा स्वातंत्र्य संग्राम लोकांपुढे जाऊ शकेल. आणि म्हणून तो मांडण्याचा प्रयत्न मी एकीकडे करत होतो. हे करताना फक्त एक महत्त्वाची गोष्ट आता शेवटच्या क्षणी सांगावीशी वाटते. मी मगाशी सांगितलं की गांधीवादी विचारसरणींनी काम करणारी जी लोकं होती त्याच्यामध्ये कुंज विहारी नावाचे एक कवी होते. त्या काळात गाजलेला फार मोठा कवी आहे. त्यांनी 1923 साली जेव्हा ही सगळी आंदोलनं हळूहळू पेटायला लागली, गांधींचं महत्त्व वाढायला लागलं, त्या काळामध्ये ज्या लोकांना हे फासावर देत आहेत ब्रिटिश, म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे आपण म्हणतो पहिले म्हणजे आद्य क्रांतिकारक, तर जी लोकं त्यावेळेला फासावर अशा पद्धतीने जात होती, म्हणजे त्यावेळेस चाफेकर होऊन गेलेले होते 22 जून 1897 तोपर्यंत. तर त्यामुळे या सगळ्या लोकांना गृहीत धरून स्वातंत्र्य कुठल्याही दिशेने आलं तरी ते आपल्याला हवंच आहे. तर ह्या लोकांना गृहीत धरून या सगळ्या स्वातंत्र्यप्रेमींची की जे फासावर जात आहेत, स्वतःला झोकून देत आहेत, पूर्णपणे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतायत, पणाला लावत आहेत प्राण, यांची भावना नक्की काय असेल याविषयीचं एक काव्य लिहिलं होतं. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यावरती हिंदीमध्ये 4 चित्रपट येऊन गेले, 3 मालिका येऊन गेल्या. पंजाबीमध्येही आली, त्यानंतर हरियाणवीमध्येही आली आणि हिंदीतही आली. आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं. मेरा रंग दे बसंती चोला हे गाणं हे तिघही जण फाशी गेटकडे जाताना म्हणाले होते आणि ते गाणं त्यांचं प्रेरणागीत होतं. तसंच कुंजविहारींचं गीत या सगळ्या काळामध्ये अत्यंत प्रेरणादायी होतं आणि त्याचा विचारच किती वेगळा त्यांनी मराठीतनं मांडला होता. छंदोबद्ध करताना त्यांनी त्या कवितेचं शीर्षकच असं दिलं होतं की जे गायचे हे सगळेजण फासावर जातानाही हे 4ही हुतात्मे ते गायलेले होते.
त्या कवितेचं शीर्षकच होतं भेटेन 9 महिन्यांनी. मनी धीर धरी शोक आवरी जननी भेटेन 9 महिन्यांनी. या न्यायाची रीत मानवी असते, खरी ठरते केव्हा चुकते. किती दुर्दैवी प्राणी असतील असले, जे अपराधाविण मेले. लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता, कवटाळून त्याला माता अति आक्रोश रडते केविल वाणी भेटेन 9 महिन्यांनी. अख्खी कविता सांगायची म्हणली तर खूप वेळ जाईल. मी त्यातली फक्त काही अत्यंत महत्त्वाची जी म्हणजे त्यांची पदावली आहे तेवढीच फक्त आपल्याला या निमित्ताने ऐकवतोय. त्यांनी असं म्हणलेलं आहे, तुझं पासून या नेतील मज ओढोनी भेटेन 9 महिन्यांनी. तुझं सोडून मी जाईन कागे इथून, परी देह परस्वाधीन. बघ बोलती हे बोल मुक्या भावाचे, मम दोरखंड दंडाचे. अन्न पाणी सेवुनी जिथले, हे शरीर म्या पोशी आले. परदासी देश तो लोळे, स्वातंत्र्य मला मिळेल मग कोठोनी भेटेन मी 9 महिन्यांनी. पुढे त्या कवितेमध्ये ते एके ठिकाणी म्हणतात, या देहाची करू कशाला चिंता, होईल ते होवो आता. कुणी करुणेचे सागर हळहळतील, कुणी हसणारे हसतील. अश्रूंनी न्हाऊ घाला प्रेमाचे वेष्टन त्याला. मातीचा मोहक पुतळा जाईल पहा क्षणात मातीत मिळूनी भेटेन 9 महिन्यांनी. माऊली तुझा नव्हे नव्हे मी कुमर, पूर्वीचा दावेदार. तव सौख्याच्या वाटेवर निर्मियले, दुःखाचे डोंगर असले. 9 मास भार वाहून, बाळपणी बहुपरी जपून. संसार दिला थाटून, परी बनलो मी खचिता भागी प्राणी भेटेन मी 9 महिन्यांनी. आणि शेवटी ते म्हणतात, माऊली विनंती तुझला, सांभाळ तिला बाळाला. नच बघवे तिकडे मजला, हा कठीण गमे प्रसंग मरणाहुनी भेटेन 9 महिन्यांनी. लाभते जया वीर मरण भाग्याचे, वैकुंठपदी तो नाचे. दे जन्म मला मातृभूमीचे पोटी, पुन्हा पुन्हा मरण्यासाठी. मागेन हेच श्रीहरीला, मातृभूमी उद्धरण्याला. स्वातंत्र्य रणी लढण्याला, तव शुभ उदरी जन्म पुन्हा घेऊनी भेटेन 9 महिन्यांनी. मग यमदूते ओढोनी त्याला नेले, वायाचे होऊनी गेले. परी त्या ठाई शब्द उमटती अजुनी भेटेन 9 महिन्यांनी. खांबाला फुटतील फाटे, मृदू सुमसम होतील काटे. हिमगिरीला सागर भेटे, परी परवशता सुखकर झाली नाही. दे कुंज विहारी गाही. त्यामुळे कुंज विहारींनी जे हे काव्य भेटेन 9 महिन्यांनी असं लिहिलं, ते त्या काळातलं एक परवलीचा शब्द आणि या 4 हुतात्म्यांच्या तोंडी असणारं काव्य, जे घेऊन ते कदाचित फासावर गेले अशी आशा करायला हरकत नाही. कारण आपल्या धर्मामध्ये पुनर्जन्माचं महत्त्व आहे. कदाचित खरंच 9 महिन्यांनी ते भेटले असतील. दुर्दैव एवढंच वाटतं, 5 मे 1930 गांधींची अटक, यातून सुरू झालेला हा संघर्ष आणि 12 जानेवारी 1931ला या चौघांना फासावर दिलं. हा कालावधीही 9 महिन्यांचाच आहे. हाच एक विचित्र योगायोग. पण ही घटना लवकरच OTTच्या माध्यमातून आपल्यापुढे आणण्याचा आमचा मोठा प्रयत्न आहे, जेणेकरून तो जगभर जाईल. आणि अशा अप्रकाशित गोष्टी की ज्या इतिहासाला प्रेरक होत्या, सर्वार्थाने दुर्लक्षित राहिल्या, त्या लोकांपुढे आणणं हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग. स्टोरीटेलचे आभार त्याचसाठी की या निमित्ताने हे 75वं स्वातंत्र्याचं समर 15 ऑगस्टला सुरू होत असताना आपल्यासमोर थोडक्यात का होईना हा सगळा इतिहास मांडण्याचा एक योग मला त्यांनी मिळवून दिला. आणि त्या निमित्ताने आपल्या रसिकांशी संवाद साधता आला. वंदे मातरम.